असं ना इथं रांगेमध्ये या आणि मी तुम्हाला दाखवतोय. तुमचं बघून झालं की इकडनं तुम्ही जा. आणि इकडे आपण आहे ना फायटर मासे आहेत. तर फायटर माशांचं ब्रीडिंगचं आपण टोटल तर त्या एक प्रकारे अंडी बबल नेस्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये अंडी दिली जातात आणि त्यांची पिल्लं फायटर ग्रॉमी ज्या व्हरायटी आहेत. मगाशी आपला खाली तो एक पॉईंट स्किप झाला की बबल नेस्ट करून त्याच्यामध्ये अंडी देणारे मासे आहेत आणि केअर करणारे. तर फायटर झाले, गोरामी झाले, पॅराडाईज झाले. जसे पॅराडाईज जे आहे त्यातल्यामध्ये 2 ते 3 कलर येतात. एक व्हाईट कलर येतो अल्बिनो, एक रेडमध्ये येतो आणि एक ब्ल्यूमध्ये येतो. तर त्यांचे आपल्याकडे ब्रीडिंग झालेले त्याची तुम्हाला मी दाखवतो अंडी कशी पिल्लं कशी असतात. तर हे बघा त्या पुढे हे बबल नेस्टमध्ये जे तुम्हाला व्हाईटवाले दिसतात बारीक बारीक पांढरे ही अंडी आहेत. ह्या अंड्यांमध्ये जस्ट एका दिवसात पिल्लं निघालेली आहेत. हे बघा या बबल नेस्टमध्ये दिसतील. हे बघा वर पाण्याच्या ह्याच्या बबल नेस्टमध्येच आहेत ब्लॅक कलरची. बघा दिसतात हलतात बघा. नंतर मग दुसऱ्या दिवशी या अंड्यांमधनं याची पिल्लं निघतात. आणि मग ही तिसऱ्या दिवशी पिल्लं फ्री स्विमिंग होतात ह्या स्टेजमध्ये. मग ह्यांना इन्पोसऱ्या म्हणून जे फूड आहे तर हे दिलं जातं. इन्पोसऱ्या या एकेकाने बघत स्टेज आहे. ही फर्स्ट आहे. अंडी आहेत ह्याच्यामध्ये अंड्यातनं निघालेली पिल्लं आहेत. बबलमध्येच आहेत. वर फ्लोट होत आहेत बघा बबलमध्ये ब्लॅक कलरचे. याच्यामध्ये पिल्लं आहेत. ही तिसऱ्या दिवसा अंडी दिली तर पहिल्या दिवशी अंड्यातनं पिल्लं निघाली. ही दुसऱ्या दिवशी पिल्लं थोडी फ्री स्विमिंगला आली आणि एकदम टोटली फ्री स्विमिंग झाली तिसऱ्या दिवशी. ही सेकंड डे, ही थर्ड डे. आणि मग याच्यानंतर यांना इन्पोसऱ्या दिलं जातं बेबी फूड आणि पिल्लं फ्री स्विमिंग होतात. या ते पाण्याच्या बबलमध्ये आहेत बघा ब्लॅक कलरचे डॉट दिसतात ते. ही अंडी आहेत. त्या अंड्यांमधनं पहिली अंडी पहिल्या दिवशी अशी पिल्लं निघतात. दुसऱ्या दिवशी ही स्टेज आणि तिसऱ्या दिवशी ही तिसरी स्टेज. केअरिंग दर दिवशी सगळं क्लीनअप असतं. आज फक्त तुम्ही आहात म्हणून नाही तर सगळं स्टाफ काम करत असतो. चला पुढे सगळ्यांनी बघू द्या. हा पहिल्या दिवसाची स्टेज आहे. नंतर सेकंड डेला या बबलमध्ये बघा ब्लॅक कलरचे दिसतात चालताना. हे बघा पिल्लं फ्री होत आहेत ती. फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे. आता फुल टोटली फ्री स्विमिंग झाली इकडे तिकडे. यांना मग इन्फोसऱ्या देऊन पिल्लांचा हे केलं जातं, फीड दिलं जातं. असं आहे दिसतात. याच्यामध्ये अंडी आहेत ही टोटली. फायटर फिश आहे. पॅराडाईज फिश आहे. फायटरच्याच म्हणजे याच्यामधलं येतं तो. टोटली बबल नेस्ट करून त्याच्यामध्ये अंडी देतात. हे मेल आहेत. अंडी दिलेली फिमेल बाजूला काढून घेतली. आता ह्याच्यात फिमेल आहे. ते किडे आहेत त्यांना खायला ट्यूफेक्स वर्म्स. त्याच्याबद्दल आपण पुढे नंतर माहिती देणार आहे तुम्हाला. तर बघा हे मेल फिमेल आहेत. फिमेल अंडी देते याच्यामध्ये आणि मेल त्यांची केअर करतो. पेअर आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट, सेकंड, थर्ड. वर्म्स आहे ट्यूफेक्स लाईव्ह फीड. हे अंडी आहेत त्याच्यामध्ये व्हाईट व्हाईट दिसतात ना. हे पिल्लं आहेत अंड्यांमधनं निघालेले. हलत आहेत. हो छोटे छोटे हलत आहेत ते. हे पहिला दिवस फर्स्ट स्टेज, सेकंड आणि थर्ड. ह्याच्यानंतर फ्री स्विमिंग होतात. असे सगळे पसरले तिकडे तिकडे. मग त्यांना आपण फीड देऊ शकतो खायला.
त्याच्या आतमध्ये अंडे आहे. अंडे हो. हे बबल नेस्टच्या आतमध्ये जे व्हाईट व्हाईट जे दिसतात ना, टोटली व्हाईट. बघा होतं कवर. हां, जे व्हाईट व्हाईट दिसतात ना, ह्याच्यात अंडी आहेत. ही फर्स्ट स्टेज. अंड्यातनं पिल्लं निघाले तर बघा छोटी छोटी बबल नेस्टमध्ये हलताना दिसतात. हे बघा, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही सगळी फ्री झाली स्विमिंग. मग ह्यांना दिलं आता ह्यांच्यामध्ये ना पोटामध्ये, त्यांच्या पोटात अजून योग आहे, म्हणजे अंड्याचा जे योग असतं त्यातनं त्यांना फीड मिळतं आहे, म्हणून त्यांना फीड देत नाही. ह्याच्यामध्ये ते पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे आणि आता ते फीड खायला रेडी आहेत. मग यांना आता लाईव्ह फीड आम्ही देणार इम्पोसऱ्या. हे बघ, हे अंडी आहेत, हे बबल नेस्टमध्ये आहेत ना, अंडी आहेत व्हाईट कलरचे दिसतात. हां, त्यानंतर अंड्यातनं पिल्लं निघाली, काही पिल्लं फिरताना दिसतात बघा. हे बघा सगळे त्यानंतर ते फर्स्ट सेकंड डेला अशी थोडी मोठी होतात पिल्लं, त्यानंतर आणखीन मोठी होतात, फ्री स्विमिंग होतात, त्यांच्या पोटातली योग सगळं ॲब्झॉर्ब होते. मग यांना लाईव्ह फीड इम्पोसऱ्या वगैरे देऊन मग त्यांना पुढे केअर केली जाते. आता यांना नंतर मोठ्या टँकमध्ये शिफ्ट केलं जातं असं. पाहिलं. From the start, I lost my step deep within your eyes and your soft silhouette. The way you move, both gentle and wild. If only I could feel you for a while. I can't hear anymore. Now you are all I'm waiting for. I can't eat, I can't sleep no more. Haunted by your scent. एंजलचं कवर तिकडे. Reopen door. Try to breathe, try to reach for you, but all I feel is hollow coming through. I can't hear anymore. Now you are all I'm waiting for. I am fading more and more. You are the part I can't let go. कोणत्या माशाचा? त्याच्यामध्ये दोन ते तीन वेगळ्या वेगळ्या टाईपचे मासे आहेत. हे जे समोर जे आहेत हे अल्बिनो हेकेली म्हणून चिकलेट आहेत, जिओ फिगर्सच्या व्हरायटीमधले हे. आणि ते मोठ्या येल्लो कलरचे जे आहेत ते सेवाराम म्हणून मासे आहेत. रेड शिवाराम ते आहेत. आणि लाईट
बास्केट आहे ना, हे आमचं जुना ओल्ड एजमध्ये ना इंडियन स्टाईलमधलं जे फिल्टर आहे दाखवतो तुम्हाला. ते पूर्वी कसं 90sच्या काळामध्ये फिल्टर वगैरे हे खूप कमी होतं. त्यावेळी आम्ही असे जनरली टोपली ठेवायचो बास्केट आणि ह्याच्यावर वेट ठेवायचो. त्याच्या खाली तुम्हाला दिसते सगळी डस्ट बसलेली आहे. हां, जेव्हा मासे पाण्यामध्ये पोहत असतात तर पाण्यामध्ये जी अशी डस्ट जी इकडे तिकडे उडते ती जाऊन ह्याच्या आतमध्ये बसते आणि सगळे एकत्र म्हणजे टोपली उचलली की इमिजिएट एकाच ठिकाणी सगळा कचरा काढायला मिळतो. हां, जे आपले जुने माशाच्या फील्डमधले जे जुने मास्टर लोक आहेत त्या लोकांनी ते रिसर्च केलेलं आहे आणि त्यांनी ते आयडिया टेक्नॉलॉजी सगळ्यांना शेअर केलेली आहे. असं इकडे काय कोणाला काय प्रश्न आहे, कोणाला काय विचारायचं आहे? पॅराडाईजची पिल्लं पाहिलीत तुम्ही, अंडी पाहिलीत? जनरली एक पेअर जी पॅराडाईज आहे, एक पेअर मेल फिमेल जी आणि जी पिल्लं एका टँकमध्ये आहेत, तर कोणी एक अंदाज करू शकतो का की किती पिल्लं असतील ती किंवा काय असेल? कोणाला काय अंदाज आहे जनरली? असं जस्ट म्हणजे आपण एक विचारतो एक अंदाजाने, तुम्हाला काय आयडिया गेस करू शकता का एका किती पिल्लं असतील त्याच्यामध्ये? हां, 500च्या वर एका टँकमध्ये 500च्या वर पिल्लं आहेत. म्हणजे ते एवढासा छोटासा मासा आहे, त्याचे पॅरेंट्स बघा तिथे मेल फिमेल याच्यामध्ये आहेत. त्या बघा ह्या टँकमध्ये मेल फिमेल आहेत, पण एवढा छोटा मासा आहे 500च्या वर पिल्लं देतो. आता ही अंडी दिल्यानंतर रिपीट 10 ते 15 दिवसामध्ये परत तो अंडी देणार आहे. परत 10 दिवसात ते 15 दिवसात अंडी देणार. म्हणजे कंटिन्यू त्यांची सायकल असते, अंडी द्यायची, पिल्लं केअर करायची, आणि थोडी मोठी झाली की बाजूला तर परत नवीन पिल्लं द्यायची. ही प्रोसेस त्यांची चालू असते कंटिन्यू. म्हणजे तुम्हाला जर कमर्शियल लेवलला जर करायचं आहे तरी म्हणजे फायदेशीर हे मासे आहेत. त्या माशाचं नाव आहे पिकॉक बास. जसं जिताडा मासा कोणाला माहिती आहे का? सी बास खायचा, सी बास, कानय, चणोक. हां, तर त्याच्यामधल्याच जातीमधलं आहे, पण ती वेगळी स्पीशीज आहे. आपल्या इंडियामधली नाही, बाहेरची आहे. हां, तर त्याने सुद्धा ते पण काचेची स्लेट असते, लादी, त्याच्यावरती अंडी देतात आणि अंड्यांमधनं पिल्लं निघतात. ह्याच्यामध्ये त्यांनी अंडी दिलेली आहेत, पण त्यांनी काचेवर अंडी दिली होती ह्या वरच्या टँकमध्ये. ही बघा खाली अंडी, आणि त्या अंड्यांमधनं पिल्लं निघालेली आहेत. तिथे कॉर्नरला तुम्हाला पिल्लं दिसतील कुठे. हां, काय त्याचं नाव? पिकॉक बास. पिल्लं असतील बघा इथे कुठेतरी. एक मिनिट. हो, आहेत ना कॉर्नरला. हो, ही बघा इकडे. एक मिनिट. हे बघा इथे मॅडम, हे बघा इकडे टोटल. हां, हे बघा इथे ही पिल्लं तुम्हाला दिसत आहेत. ही पिकॉक बास ची पिल्लं आहेत. काका जोरात काम आहे तुला, पण आता माहिती द्यायची आहे तुला. हां, म्हणजे काय झालं. या पुढच्या रूममध्ये जाऊया. नेक्स्ट.